नमस्कार सर्वांना. राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत छोट्याशा नाजूक आणि दैनिक वापराच्या रोजच्या 4 रांगोळ्या. तर व्हिडिओत शेवटपर्यंत नक्कीच राहा, कारण शेवटची एक रांगोळी उद्या शनिवार निमित्त हनुमानरायांची एक आपण छोटीशी रांगोळी सुंदर असा लूक दाखवलेला आहे. तर शेवट मिस करू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. आपल्या चॅनलवर नवीन असाल, रांगोळ्या आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर बघू शकता रांगोळीमध्ये प्रथमतः आपण व्हाईट आणि स्काय ब्लू कलरचे डॉट देऊन घेतलेली आहेत आणि एक ब्रशच्या पाठीमागच्या साहाय्याने आपण त्यांना एक पानाचा शेप तयार करून घेतला. बघू शकता कशा प्रकारे आपण ते हळूवारपणे फिरवून 3 पाने बनवून घेतली आणि तिन्ही पानांच्या बरोबरमध्ये आपण एक रेड कलरचा डॉट देऊन वरती येलो कलरचा डॉट देणार आहोत. आणि तिन्ही पानांच्याच वरती आपण व्हाईट कलरची 5 डॉट देऊन घेतली. अगदीच तुम्ही हाताने किंवा बॉटलच्या साहाय्याने देऊ शकता, म्हणजे एकसारख्या मापाची येतात, किंवा हाताने दिले तरी सुंदर डॉट्स पडतात. आणि काडीच्या साहाय्याने त्या पाकळ्या आतल्या बाजूला ओढून घ्यायच्या आहेत. अगदीच हळूवारपणे पाकळीचा शेप बनवून आतल्या बाजूला ओढून घेतली आणि बरोबरमध्ये लाईट येलो कलर स्प्रेड करून घ्यायचा आहे. 5 पाकळ्यांचे आपण इथे छोटेसे फूल दाखवत आहोत आणि त्याच्यावरती एक स्काय कलरचाच आपण कलर टाकून थोडासा तो स्प्रेड केलेला आहे. बघू शकता छोटीशीच नाजूक सुंदर अशी डिझाईनची रांगोळी आहे. अगदीच मंदिरासमोर, उंबऱ्यासमोर किंवा तुळशीसमोर ही रांगोळी सुंदर असा लूक तयार करते. तर दुसऱ्या बाजूलाच रिकामी जागा आहे 2 पानांच्या मध्ये, तिथे सुद्धा आपण 3 व्हाईट कलरचे डॉट टाकून ती आतल्या बाजूला ओढून घेतली आणि फायनल लूक तयार झाला. आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण इथे व्हाईट कलरच्या रांगोळीने फांद्या काढून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता पहिली फांदी मोठी आणि बाकीच्या आपण छोट्या दाखवलेल्या आहेत आणि बरोबर मधल्या फांद्यावरती आपण एक पानाचा शेप बनवून घेतला आणि बाजूच्या फांद्यांवरती आपण फुले दाखवणार आहोत. तर दुसऱ्या एका फांदीला सुद्धा आपण पान काढून घेतले. तर खाली रिकामी जागा आहे, तिथे सुद्धा एक छोटेसे पान काढून घेतली आणि बरोबर मधल्या फांदीवर एक छोटेसे व्हाईट कलरनेच आपण ही फुले काढून त्यामध्ये लाईट असा व्हाईटच कलर भरून घेतलेला आहे. अगदीच फ्री हँड रांगोळीप्रमाणे तुम्हाला आवडेल तो आकार, पाने, फुले, शेप काढू शकता आणि लाईट असा व्हाईटच कलर भरलेला आहे. अगदी डेली यूजसाठी आपण दररोज रांगोळी काढतो, मग फक्त व्हाईट कलरमध्ये रांगोळी काढली तरी सुंदर अशी ही कोलम टाईप रांगोळी दिसते. तर पानांच्या वरती आपण स्काय कलरच्याच रेषा मारून घेतलेल्या आहेत. पानांच्या शिराप्रमाणे दाखवत आहोत. तर फुलाच्या बरोबरमध्ये आपण एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला. तर बघू शकता रांगोळीचं छोटंसंच पण सुंदर असा लूक तयार होतो आणि फुलांच्या फांद्यांवरती छोटी छोटी स्काय कलरचे डॉट देऊन पानाचा आकार दाखवत आहोत. तर फुलाच्या वरती आपण येलो कलरने एक कळी काढून घेतलेली आहे. बघू शकता आपल्या रांगोळीचा फायनल लूक तयार झालेला आहे. आवडला असेल, झटपट काढायची असेल तर ही रांगोळी नक्कीच ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आता आपण बघणार आहोत 3 नंबरची रांगोळी. ही सुद्धा एक फ्री हँड रांगोळीप्रमाणेच आहे. अगदीच इथे आपण एक तुरा काढून घेतला आणि दुसऱ्या बाजूला एक व्ही टाईप शेप काढून घेतलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण एक फांदी काढून त्याच्यावरती पाने काढलेली छोटी छोटी अशी पाने काढून घेतलीत आणि या तुऱ्याच्या वरतीच आपण एक छोटंसं फूलसुद्धा काढून घेतलेत. अगदीच तुम्ही बॉटलने किंवा हाताने सुद्धा हा शेप काढू शकता. फ्री हँड रांगोळीप्रमाणे थोडेसे शेप इकडे तिकडे झाले तरी रांगोळी सुंदर दिसते.
हातानेच काही एकदा परफेक्ट शेप येत नाही, तरी ही रांगोळीचा लुक अगदी छान वाटतो. तर दुसऱ्या तुऱ्यावरती सुद्धा आपण एक सेम प्रकारे छोटेसेच फूल काढून घेतलेली आहेत. तर पानांमध्ये सुद्धा आपण ग्रीन कलर भरून घेणार आहोत. तर लाईट असा ग्रीन कलर भरत आहोत आणि फुलांमध्ये सुद्धा आपण लाईट असा कलर स्प्रेड करून घेणार आहे. तर बघू शकता पानांच्या समोर आपण एक कळी दाखवलेली आहे, त्यामध्ये रेड कलर भरून घेतला आणि खाली खोडावरती जी पाने काढली त्यात सुद्धा ग्रीन कलर भरून घेतला. तर फ्लावर्समध्ये येल्लो आणि ऑरेंज असे अल्टरनेट कॉम्बिनेशनमध्ये कलर भरलेले आहेत. अगदीच नवीन रांगोळी काढणाऱ्यांसाठी ही छोटीशी ही रांगोळी आहे. तुम्हाला ही रांगोळी काढायला येत नसेल तर ही रांगोळी नक्कीच ट्राय करा. तर दोन्ही फुलांमध्ये आपण सेम कलर भरून बरोबरमध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घ्यायचा आहे आणि जो व्ही टाईप शेप काढला होता त्यामध्ये आपण लाईट असा व्हाईट कलर स्प्रेड करणार आहोत. छोटीशी साधीशी सिंपलशी ही रांगोळी आहे. अगदीच नवीन डिझाईन, रोज रोज तीच डिझाईन काढून कंटाळा आला असेल तर थोडीशी वेगळी आणि जरा हटके ही रांगोळी आहे. बघू शकता मोस्ट ऑफ आपल्या रांगोळीचा फायनल लुक तयार झालेला आहे. तर खोडावरती आणि वरती सुद्धा आपण एक येल्लो आणि रेड कलरच्या कळ्या दाखवणार आहोत. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर उद्या श्रावण महिन्यातला पहिलाच शनिवार आहे, तर शनिवार निमित्त आपण ही रांगोळी दाखवत आहोत. तर प्रथमतः एक प्लस टाईप चिन्ह बनवून घ्यायचे आहे, प्लस टाईप सिम्बॉल बनवून घ्यायचा आहे आणि वरती हनुमानाची गदा असते त्याप्रमाणे आपण येल्लो कलरने गदाचा शेप काढून घेत आहोत. तर एक येल्लो कलरचा डॉट देऊन थोडासा प्रेस करून घेतलेला आहे आणि एक त्याला गदाप्रमाणे आकार देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर दुसऱ्या बाजूला हनुमानाला प्रिय असणारे रुईचे झाड आणि रुईचे पान, तर ते आपण एक रुईचे पान इथे दाखवत आहोत. पानामध्ये ग्रीन कलर भरून घ्यायचा आहे. अगदीच मोठे असे हे रुईचे पान असते, तुम्ही बघितले असेल. आणि वरती आपण येल्लो कलरने पानाच्या शिरा दाखवत आहोत. आणि गदा आणि पानाच्या बरोबरमध्ये आपण एक दिव्याप्रमाणे शेप काढून छोटंसं दिवा लावलेला आहे असे दाखवत आहोत. तर वातीमध्ये बरोबर ब्लॅक कलर टाकून दिव्याची ज्योत पेटवून बाहेर प्रकाश पडला आहे असे आपण व्हाईट कलरचे डॉट देऊन दाखवलेले आहे. रांगोळीमध्ये छोट्या छोट्या गोष्टी आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतोच. तर बघू शकता खालच्या टोकाला आपण फुले काढून घेतली आणि बरोबरमध्ये रिकामी जागा दिसते तिथे एक स्वस्तिक काढणार आहोत. आजच्या छोट्या छोट्या सोप्या सोप्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून ज़रूर सांगा. आपल्या रांगोळ्या आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर अशाच नवीन डिझाईनच्या रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ज़रूर करा. रोजच नवीन व्हिडिओ मी अपलोड करतच असते, तर आपल्या राही रंगोली चॅनलला नक्की व्हिजिट करा. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय, काळजी घ्या.